बच्चू भाऊचे जे भक्तगण आहे, जशी भाजपचे भक्तगण आहे, मी काँग्रेसचा पण भक्त नाही, मला काय सगळे सारखे बरं का, एका माळेचे मनी सगळे. पण राजकारणी जर म्हटलं तर राजकारणी काही पण करू शकतो, काही पण. अगदी ग्रामपंचायत सुद्धा बघतो आपण, इतक्यात इकडं तर इतक्यात तिकडं. तसं राजकारणी कधी पलटी मारतील हे काय सांगता येत नाही. व बच्चू कडू सारखं नेतृत्व अजिबात होणार नाही. ते 148 किलोमीटर पायी चालले, त्यांचे 350 गुन्हे त्यांच्या अंगावरती आहे, परंतु त्यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे. ते एक राजकारणी आहे आणि हे कधी बदलतील. यांची शेवटी कुत्र्याला किती का बासुंदी खाऊ घातली तर शेवटी तो तिची जात सोडतो का, तसेच हे राजकारणी आहे. याच्यात एखादा टक्का असेल एखादा चांगला, पण तरी म्हणते बच्चू भाऊनी मॅनेज झाले नाही म्हणता. नाही नाही नाही, सुकरू समितीचं काय झालं, पुणताम्याच्या शेतकऱ्यांचा कसा मॅनेज झाला होता तो, यांचं काय झालं. कर्जमाफीचं आंदोलन म्हणे आम्ही छात्याडावर गोळ्या घेऊ आणि ते तारखेवर येऊन संपलं. मी काय म्हणतो, आपले 2 विधिमंडळ आहे, एक नागपूर एक मुंबईला. आंदोलन कुठं चालू होतं, नागपूरला. अहो देवेंद्र फडणवीस कुठला आहे, नागपूरचा. बावनकुळे कुठला, नागपूरचा. हे नागपूर सोडून दिलं, मुंबईला कशाला बोलवलं याला, तुम्ही मला सांगा ना. यांच्यात हिंमत होती ना, यानं तिथं नागपूरला यायला पाहिजे होतं, याला मुंबईला बोलवलं. अहो गेलं कोण कोण आणि बातचीत कोणा संग झाली सांगा तुम्ही मला, फक्त बातचीत कोणा संग केली त्यानं, जी काय बातचीत झाली ती खबर व्हिडिओ कॉन्फरन्स दाखवली नाही आपल्याला. मी स्वतः नागपूरला होतो. बच्चू कडूंला एका व्यक्तीने फोन केला, तो नाही का कॉलर नेता, कोणाला पण कॉल करतो, पाटील काय त्यांचं नाव आता लक्षात नाही. तर बच्चू भाऊ काय म्हटले माहिती आहे का, जरांगे पाटलाच्या आंदोलनाला खूप शेतकरी होते, आमच्या आंदोलनाला 1000 सुद्धा शेतकरी राहिले नव्हते, पाऊस खूप आला. म्हणजे तुम्ही तसं झालं म्हणून मॅनेज झाले का? 100% त्याला काहीतरी कबूल केलं झालं का? काय बोलता, शब्दाच्या जाळ्यात तुम्ही अडकता. म्हणजे पाऊस आला जास्त, 1000 शेतकरी सुद्धा नव्हते, जरांगे पाटलाचे आंदोलन खूप होते ना आमच्या आंदोलन कसे, म्हणून तुम्ही तिकडं मॅनेज झाले का? मग अहो मी पाहिलं ते तुम्ही जी मुलाखत दाखवली होती ना, ती पाहिली होती. अहो शेतकऱ्याने एक महिन्यात अन्नधान्य गोंधवले त्या आंदोलनाला, तिकडे गेले होते. मी स्वतः होतो ना तिथं. तुम्ही स्वतः, आम्ही बी पाहिलं ना. शेतकरी एक महिनाभर आपल्याला आंदोलन करावं लागल, गाजवाचा असा दाखवा लागेल बच्चू भाऊ ना, कमी हे करील मी ते करील. अरे काहीतरी भेटलं असेल त्याला, काहीतरी भेटलं मग माणूस मॅनेज झाला. भाऊच्या कार्यकर्त्यांना पण सांगतो, आम्ही शेतकऱ्याचे लेकर, आम्ही शेतकरी नाही, शेतकऱ्याच्या वेदना आम्ही बोलतो. तुम्ही पण शेतकऱ्याचे पोरं आहे, तुम्ही एखाद्या नेत्याची चाटुगिरी करू नका. व ते धमक्या द्यायला लागले आमच्यासारख्या पत्रकारांना की तुम्ही बच्चू भाऊला असं बोलता. तो कोण रवींद्र साबळेला त्यांनी धमकी दिली. पहिल्यांदा शेतकऱ्याची हे बघा, शेतकऱ्याला कुणी पण फसवतं. जे बच्चू भाऊचे कार्यकर्ते ना तुम्हाला धमक्या देऊ लागले त्या रवींद्र साबळेला, म्हणे कसं काय बोलतो आमच्यासारखा नेता. आवडत नाही, तो एक मंत्रिपद भोगलेला राजकारणी आहे, राजकारणी कधी पलटी मारतील इच्छी. माझे बी बच्चू भाऊच्या अंधभक्तांना एक आव्हान आहे, तुम्ही समोर येऊन चर्चा करा. बच्चू भाऊ कसा मॅनेज झाला आम्ही तुम्हाला पुरावे देतो ना.